आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। बागलाण तालुक्यातील नामपूर ग्रामीण रुग्णालयातर्फे स्वस्थ नारी सशक्त परिवार उपक्रमामध्ये मोफत तपासणी शिबिर घेण्यात आले। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नामपूर ग्रामीण रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबविण्यात आले। या अभियानात महिलांची मोफत तपासणी करण्यात आली। महिलांना आपले स्वास्थ्य चांगले राहावे याविषयी माहिती देण्यात आली। अभियानामध्ये माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वराज्य देशमुख मॅडम, सहायक अधीक्षक विजयसिंह पवार, नामपूर येथील सरपंच खालचे टेंबे येथील भाऊसाहेब अहिरे, सामाजिक कार्यकर्ते यांचेही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी साईबाबांची आरती झाली। कार्यक्रमात कर्मचारी अधिकारी वैद्यकीय सहायक अधीक्षक विजयसिंह पवार, अधीक्षक डॉक्टर स्वराज देशमुख, सहायक अधीक्षक विजय पवार, भाऊसाहेब चेतन झेंडे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम जोशी, डॉक्टर गणेश राठोड, डॉक्टर सौरभ खैरनार, डॉक्टर अरुण ओझरकर, डॉक्टर देवेंद्र आंबेडकर, डॉक्टर सुनील मोराणे, आशा सिस्टर शीतल सोनवणे, नर्सिंग ऑफिसर सागर माने, चारुशिला इंगळे, उज्ज्वला सावंत, सविता चव्हाण, जयश्री वसावे, सुजाता कापसे, मुनाले काळे, औषध निर्माण अधिकारी निकिता ढोबळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ विलास गरुड, सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ समाधान देवरे, अधिकारी सुनील पाटील, एनसीडी विभागातील समुपदेशक जगन पावरा, स्टाफ नर्स अक्षता भोयार, केएसकेचे समुपदेशक नितीन वायकुळे। जी गोष्ट फुकट असते तिची किंमत कळत नाही आणि ज्या योजनांचा फायदा आपण घेतला पाहिजे आपण तो घेत नाही, कारण की आपल्या देशाला एक चांगली संस्कृती आहे आणि एक कणखर नेतृत्व नरेंद्र भाई मोदी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने का होईना, ज्या देशाची माती सक्षम असते तिथला माणूस हा सक्षम असतो, जी माता सक्षम असते तिथले तरुण सक्षम असतात। आता ताईंनी सांगितलं की कुठलीही गोष्ट येणाऱ्या आडी अडचणींपेक्षा अगोदर जर शावसूत झालं आणि त्या तपासण्या करून घेतल्या तर ते अतिशय योग्य रीतीने शिस्त आणि आजार या दोघं गोष्टीकडे दुर्लक्ष केलं की दोघही गोष्टी बळावतात। या निमित्ताने मी सगळ्यांना एकच विनंती करतो की तुमच्या अजून कोणी असतील त्यांनाही फोन करून बोलून घ्या की हा पंधरवाडा हा सक्षम नारी सक्षम देश, कारण की नारी शक्ती जिथं सक्षम असते ती मातीही सक्षम असते, तिथला योद्धाही सक्षम असतो। हे नरेंद्रभाई मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आता डॉक्टर साहेबांनी सगळ्यांनी जे तुम्हाला सांगितलं की त्याला सहकार्य करावे अशी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा हीच तुम्हाला नम्र विनंती।